वाल्मिक करारचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। वाल्मिकचे काही सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याचे देखील समोर आले। निवडणूक काळात याच सिम कार्डवरून अनेकांना फोन केल्याचा आता एसआयटीला संशय आहे। फोन कुणाला केले याचा एसआयटी कडून तपास सुरू आहे। वाल्मिक करारचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आले त्यातील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर आहेत अशी माहिती समोर आली आहे। निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले गेले असा एसआयटीला संशय आहे। त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती कारणं होती याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे। वाल्मिकच्या मोबाईलमध्ये अमेरिकन सिम कार्ड, अमेरिकन सिम कार्ड वरून दहशतीचे फोन, वाल्मिकच्या दहशतीच्या सिम कार्डची सर्वत्र चर्चा। वाल्मिक करार म्हणजे दहशतीचं दुसरं नाव। परळीत वाल्मिकच्या दहशतीचे एकाहून एक किस्से सांगितले जातात। वाल्मिक करार हा त्याच दहशतीचं नेटवर्कही एक हाती सांभाळायचा। धमकी, खंडणी, मारामारी हे उद्योग त्याच्या डाव्या हाताचा मळ होता। लोकांना धमकावण्यासाठी त्याने एक अफलातून युक्ती शोधून काढली होती। त्याच्या मोबाईलमध्ये अमेरिकन कंपनीचं सिम कार्ड होतं। या सिम कार्ड मधून तो धमक्या देत असल्याची माहिती समोर आली आहे। वाल्मिक हा 15 ते 16 मोबाईल वापरत असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता। वापरत असेल, तेही करत असेल, आका काय नाही करू शकत। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता। आका ठराविक लोकांना म्हणतोय, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा। अमेरिकन सिम कार्ड वरून निवडणुकीच्या काळात वाल्मिकनं सगळी यंत्रणा हलवल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकन मोबाईल नेटवर्क कंपनीचं सिम कार्ड असल्यानं त्याचा डेटा मिळवणं कठीण होतं। शिवाय त्याची माहितीही सहजासहजी कुणालाही मिळवता येत नसल्याचं सांगण्यात येत आहे। अमेरिकन कंपनीत रजिस्टर्ड मोबाईलहून वाल्मिक करार त्याच्या दहशतीचा धंदा करत होता। आंतरराष्ट्रीय नंबर असल्यामुळे पोलिसांनाही त्याची माहिती घेणं जड जात होतं। एसआयटी समोर आता अमेरिकन मोबाईल कंपनीचा डेटा मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। भारतात अमेरिकन सिम कार्ड तो कसा वापरत होता, ते सिम कार्ड कुणाच्या नावावर होतं, अमेरिकन सिम कार्ड त्याला कुणी दिलं होतं, त्याला कुणी आडकाठी केली नाही का, असा सवाल आता विचारला जातोय। विशाल करोळे, झी 24 तास, बीड।